नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. अध्यात्म उपदेश भूषण महाजन या यूट्यूब चॅनलवरून मी सातत्याने संवाद साधत असतो. तर आज असा विषय आपण चिंतनासाठी घेतला आहे की व्यर्थ कर्म. आपल्याला वाटत असतं की काही कर्म आपण करत असतो तेव्हा आपल्याला वाटतं हे व्यर्थ कर्म आहे, हे उगाच केलं, आपण आपला काळ वाया गेला. किंवा एखादी वस्तू असेल, ती वस्तू उपभोग घेतल्यानंतर किंवा वस्तू वापरानंतर वाटतं ही वस्तू व्यर्थ आहे किंवा कर्म ही व्यर्थ आहे. पण जे व्यर्थ कर्म असतं तेच कर्म उपयोगाला अंती आपल्याला येत असतं. कारण व्यर्थ म्हणून जे जे काही कर्म आपण करायचं सोडतो आणि अंती तेच कर्म आपल्याला करावं लागतं किंवा ते व्यर्थ म्हणून केलेलं कर्म नंतर आपल्याला उपयोगात येत असतं. या जगामध्ये व्यर्थ असं काहीही नाही, व्यर्थ असे काहीही नसते. वेळेनुसार ते उपयोगी येत असतं. व्यर्थ म्हणून कुठलीही वस्तू कर्म हे नसतंच. मुळात कर्म हे व्यर्थ नसतं, ते कधी ना कधी आपल्याला उपयोगी येत असतं. मग ते कर्म असो, व्यवहार असो किंवा वस्तू असो, व्यर्थ म्हणून असं काहीही नसतं. ते वेळेनुसार उपयोगाला आपल्याला तेव्हा येतं आणि तेव्हा कळतं की हे व्यर्थ नव्हतं, हे केलं म्हणून आपल्याला आत्ता हे उपयोगाला आलं, म्हणजेच ते कर्म व्यर्थ नव्हतं, हे लक्षात घ्या. आणि जे व्यर्थ म्हणून कर्म करणंच सोडून देतात की हे कर्म व्यर्थ आहे, हे करायची गरज नाही, ते एक तर मुळात आळशी असतात किंवा त्यांना कर्म करायचं नसतं, सगळं आयत्या जागी पाहिजे असतं. म्हणून काही कर्म टाळायचे असतात, त्याला व्यर्थ म्हणून सोडलं जातं, कारण यांनाच मुळात ते कर्म करायचं नसतं. हे कर्माबाबतीत झालं. आणि वस्तूंच्या बाबतीत काय, तर व्यर्थ म्हणून एखादी वस्तू टाकली जाते किंवा तिचा वापर करत नाही, व्यर्थ म्हणून सोडलं जातं. पण ती व्यर्थ असलेली वस्तू उपभोग कसा घ्यायचा, उपयोगात कशी आणायची याची रीत आणि पद्धतच त्यांना माहीत नसते. म्हणून त्यांच्यासाठी ती वस्तू व्यर्थ आहे, कारण त्यांना उपयोगाची रीत पद्धतच माहीत नाही. म्हणून व्यर्थ असं कर्मही नसतं आणि वस्तूही नसते, आपल्याला ते वापरायची पद्धत माहिती नसते. कारण यंत्रयुगामध्ये, सध्याच्या काळात युगामध्ये व्यर्थ असं काहीही नाही. फक्त ती वस्तू, ते कर्म, व्यवहार, वापरायची मती, बुद्धी ही उधारीची नसते, ती आपली आपल्या जवळ पाहिजे असते. वस्तूचा वापर कसा करावा, नवीन वस्तू असेल त्या विषयाची माहिती आपल्याला असणं गरजेचं असतं. ती वस्तू वापरायची कशी हेच माहीत नसेल तर आपल्या दृष्टीने ती वस्तू व्यर्थ ठरते. पण ज्याला त्याचा वापर माहिती आहे, पद्धत माहिती आहे, त्याच्यासाठी ती वस्तू उपयोगातली ठरत असते. मग जे बुद्धिवंत असतात, विचारवंत असतात, त्या अशाच वस्तूंमधून, व्यवहारामधून एक नवीन वस्तू तयार करून त्यातून व्यवहार साधून उत्तम धनार्जन करत असतात, पैसे मिळवत असतात. कारण त्यांना त्या वस्तूचा पुनर्वापर माहीत असतो किंवा पद्धत माहिती असते. म्हणून म्हटलंय किंवा म्हणून म्हणतो की व्यर्थ म्हणून असं कर्मही नाही आणि व्यर्थ म्हणून अशी वस्तूही या विश्वात नाही. सगळ्याचा उपयोग आहे, पण तो आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. कारण ही सृष्टीची योजना ही कर्त्याने अशी केली की त्यातली वस्तू उपभोगात येऊन पुनर्वापर तिचा होऊ शकतो. फक्त तो कसा करायचा ती माहिती असणं गरजेचं असतं. म्हणून या विश्वामध्ये काही वस्तू बघा, त्याचा वापर केल्यानंतर पुनर्व्यवस्था त्यातली उभा राहत असते. फक्त ती गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून म्हणतोय की कर्म ही व्यर्थ नसतं. एक साधं व्यर्थ म्हणून कर्म सोडलं, आपण व्यर्थ म्हणून सोडलं किंवा केलं तरी त्या कर्मातून नवीन कर्म उभं राहत असतं. म्हणून कर्म ही व्यर्थ नाही आणि वस्तू ही व्यर्थ नसते, हे लक्षात घ्या. त्याविषयी आपण चिंतन केलं की वस्तू ही व्यर्थ नाही, कर्म ही व्यर्थ नाही. प्रत्येक कर्मामागे काहीतरी अर्थ असतो आणि त्यातही काहीतरी नवीन घडत असतो. त्याविषयी आपण संवाद साधला. धन्यवाद.